माणसाच्या आयुष्यामध्ये आहे ना, तुम्ही कसे आहात, देखणे आहात, तुम्ही काय आहात, तुमच्याकडं काय आहे, काय नाही आहे, हे कोणी मायने नाही, म्हणजे ते धरत नाही म्हणा, असं हे नाही करत, बघत नाही. परंतु तुम्ही जर एखाद्याच्या वेळेला मदत केली ना, तर ती मदत ती व्यक्ती आनंदाने स्वीकारते, हो की नाही? मग ती काही असू, 100 असू, 200 असू, 500 असू, परंतु त्याच्या वेळेला द्या, म्हणजे ती व्यक्ती खुश होते. जर तुम्ही एखाद्या भुकेलेला, भूक लागलेली आहे खूप, आणि त्याला तुम्ही जेवण नाही दिलं, आणि त्याला म्हटले नाही नाही आत्ता नाही माझ्याकडे जेवण, मी तुला काही देऊ शकत नाही, आणि त्याचं पोट भरलेलं असताना तुम्ही त्याला ताटभर जेवण दिलं, तर त्याचा काय फायदा, हो की नाही? तर असं आहे, वेळेला फार महत्त्व आहे. मी नेहमी सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये, वेळेला फार महत्त्व आहे. एखाद्याच्या वेळेला जर तुम्ही गरज म्हणून उपयोगी पडला ना, त्याची गरज भागवण्यासाठी, तर ते फार महत्त्वाचं काम आहे. म्हणून गरजेवंताला द्या, त्याला गरज नाही त्याला देऊ नका. तुम्हाला एक किस्सा सांगते करोनाच्या काळातलं. करोनाचा दिवस होता, भयंकर ऊन होतं, मे महिना होता, आणि काही वाहनं नव्हती, काही नव्हते, रिक्षा नव्हते, काही नव्हतं. आमच्या इथे एक जणाचा करोनाने मृत्यू झाला होता. मुलगा होता त्यांचा, घरातला कर्ता पुरुष गेला होता. तर ते त्या बाजूला होते, रस्त्याच्या कडेला, म्हणजे तिथं त्यांचा फ्लॅट आहे, तिथे होते. तर मी त्यांना वरण भात, शेंगदाण्याची चटणी घेऊन गेले होते, आणि ती त्यांना देण्यासाठी गेले, तर तिथे रस्त्यावर एक मुका साधू उभा होता पाटी घेऊन. मला जेवण मिळेल का, शुद्ध शाकाहारी, ही सत्य घटना आहे. अशी त्याच्याकडे पाटी होती, आणि त्याला बोलता येत नव्हतं, आणि तो तिथे थांबला होता. किती वेळापासून थांबला होता हे मला माहीतच नाही, परंतु त्याच्या मी जाताना त्याला बघितलं, पण मी म्हटलं थांब आपण डब्बा देऊन येऊ ह्यांना, आणि त्याच्यानंतर त्याच्याजवळ जाऊ, नाही का? मग मी तिथून डब्बा देऊन आले, 10-15 मिनटं मी तिथं बसले, तोपर्यंत तो तसाच उभा होता बरं का. आणि नंतर मग मी त्याच्याजवळ गेले, म्हणजे कमीत कमी अर्धा तास झाला असेल, आणि त्याच्यापासून तो किती वेळ उभा होता हे अजिबात मला माहिती नाही. आणि भगवे वस्त्र होती, वयस्कर होता, हातात काठी होती, थोडंसं काहीतरी त्याचं सामान होतं, आणि तो सर्व काही पाटीवर लिहित होता. तर त्यांनी ती पाटी अशीच ठेवली होती की शुद्ध शाकाहारी, वरण भात चालेल, आणि गाईचं तूप असलं तर द्या, असं त्याच्यात लिहिलं होतं. त्यांनी नसेल तरी चालेल असं लिहिलं होतं दोन्ही बाजूला. त्यांनी मोठी पाटी होती त्याच्याकडे, आपली शाळेत मुलं वापरतात तशी पाटी होती. आणि मग मी त्याच्याजवळ गेले, त्याला म्हटलं इशाऱ्याने, चला माझ्या घरी वरण भात आहे. तो म्हटला हो चालेल मला. मग त्याने काही हे नाही केलं, घरात नाही आला. तो बाहेर माझ्या वरांड्यावर, म्हणजे ते वट्ट्यावरच बसला, फरशीवर, आणि हातपाय त्याने त्याचे धुतले स्वच्छ, आणि भोजन केलं त्यांनी. आणि मग मीच त्याच्या ह्याच्यावर, वरण भातावर थोडंसं तूप टाकलं. त्याला इतका आनंद झाला. करोनाचा काळ होता, किती वेळापासून चालत आला होता हे मला माहिती नाही. मग त्याने त्याच्या पाठीवर लिहून दाखवलं की मी आळंदीला चाललेलो आहे, आमच्या इथून आळंदी जवळ आहे, तर आळंदीला जायचं आहे मला. तर मी म्हटलं बरं, आळंदीला जाता जा. आता जेवण बिवण झालं, जेवला, आणि नंतर त्याने मला हात जोडले आणि गेला. तो गेला, आणि एक 8 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर तो परत आला माझ्या घरी. त्याला माझं घर माहिती होतं, म्हणजे माझं घर काही एवढं अडचणीत नाही, जवळच आहे. घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याने मला एक तेलाचं पाकिट, हे रवा, आणि तुम्हाला सांगते साखर, मुगाची डाळ, आणि पीठ, 1-2 किलो पीठ असेल, असं सर्व मला माझ्या दारात ठेवून गेला. आणि मी वरती होते, वरच्या रूममध्ये, तर मला असा हात करून गेला. मी त्याला खाली जाऊस तर तो निघून पण गेला. मी म्हटलं अहो कशाला आणलं, कशाला आणलं, नव्हतं आणायचं तुम्ही हे, असं बोलेपर्यंत तो निघूनही गेला. त्यांनी माझे उपकार ठेवले नाही. भले मी त्याला दिलं, वरण भातच दिलं. सगळी लोक मला म्हणायला लागली, बघ ना गो, साधूनी तुला परत हे आणून दिलं ना.
त्याला कोणीतरी दिला असेल म्हटले, तर त्याने तुला परत आणून दिलं. मला त्याचं अजूनही आठवण येते त्या साधूची, की किती त्याला हे होती बघा, जाणीव होती की ह्या बाईने मला एक टाईमाला जेवण दिलं, तर त्याने मला सर्व सामान आणून दिलं. ते पण त्याला कोरोनाच्या काळात कोणीतरी दिलं असणार, तर ते त्याने मला परत आणून दिलं. तर असं आहे बघा. तुम्ही 10 रुपयाची कोणाला मदत करा, मी म्हणत नाही सर्वांनाच करा. जे गरज आहे त्यांना करा, नक्कीच करा. मग देव बघा तुम्हाला किती भरभरून देईल. मी नेहमी सांगते, आज माझं वय आहे तर 54, म्हणजे 54 होईल आता मला चालू, तर 55 लागेल मला. तर मी हेच सांगते की अजूनपर्यंत मला एक पण गोळी नाही, माहिती का, एक पण. आणि मी अजूनपर्यंत एक औषधही खात नाही आणि गोळी खात नाही. तर असं आहे बघा माझं आयुष्य. मी नेहमी कोणाला पण मदत करत असते, पण मी अशी फालतू लोकांना करत नाही, चांगल्याच लोकांना करते, हो की नाही. धन्यवाद.